गुड मॉर्निंग एव्हरीवन. ओम साईराम. चला, आज आपण बनवत आहोत फ्राईड खिचडी. रात्रीला आपण कधी खिचडी करतो जी वाचून जाते, त्याला फ्राय करून टेस्टी पद्धतीने कशी बनवायची चला मी तुम्हाला सांगतोय आता. त्याकरता आपल्याला लागणारी सामग्री, मी घेतलाय तिखट 1 चम्मच, थोडंसं मीठ, आणखी घेतलेला जिरा मोहरी, आणखी घेतला सांबार आणि 1 कांदा, 1 टमाटर, कढीपत्ता आणि 2 मिरची. चला आता या सगळ्यांना कट करून घेऊया आपण. या सगळ्यांना आपण कट करून घेतलेलं आहे. चला आता बनवूया आपली फ्राय खिचडी. मी आता एक कढई घेऊन घेतलेली आहे. त्यामध्ये टाकूया तेल. यामध्ये मी 1 गुटलं तेल टाकत आहो. तेलला छान असं गरम करून घेऊया अगोदर. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये टाकूया आपण 1 लाल मिरची आणि टाकूया थोडंसं राई, जिरं. जिरं आपलं छान फुटलेलं आहे. मोहरी पण. त्यामध्ये टाकून कढीपत्ता. आणखी टाकूया कांदे. छान याला चम्मच देऊ. आता त्यामध्ये आपण कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकून देऊ. छानपैकी आता मिरची, कांदा शिजून झालेला आहे. त्यामध्ये टाकूया टमाटर आणि याला चम्मच देऊ. याला पण थोडा वेळ होऊ देऊ. टमाटर पण झालेले आहे आता आपले. आता यामध्ये टाकून थोडंसं मीठ, आता यामध्ये टाकून देऊ आपण तिखट एकदम थोडंसं. तिखटला आपण चम्मच देऊ मस्त. चला आता यामध्ये टाकून देऊ आपली खिचडी. खिचडीला पण चम्मच देऊ. पूर्ण मिक्स करून घेऊ. चला आता मिक्स झालेली आहे. आता त्याला ठेवून देऊ. थोडा वेळ झाकू. थोडा वेळ वेट करूया गरम होतपर्यंत. चला बघूया आपली फ्राय खिचडी झाली आहे की नाही. छान अशी आपली फ्राय खिचडी झाली आहे. चला तर यावर टाकूया आपण सांबार. तुम्हाला माझी फ्राय खिचडीची रेसिपी अगर आवडली असेल तर शेअर करा, फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू.